श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। कल्याण भवन येथे पहिल्यांदा सेक्युलर परिषदेचे आयोजन। राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आंदोलनास सुरुवात। धुळे ग्रंथोत्सवाचे शहरातून ग्रंथदिंडी काढीत करण्यात आले उद्घाटन। आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी आणि जीव जागरण धर्मयात्रेचे जल्लोषात स्वागत। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील शिवतीर्थाजवळील कल्याण भवन येथे पहिल्यांदा सेक्युलर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। सेक्युलर परिषदेत 16 धर्मनिरपेक्ष पक्ष, 35 सामाजिक संघटना, धर्मगुरू आदी सहभागी झाले होते। धुळे शहरातील शिवतीर्थाजवळील कल्याण भवन येथे पहिल्यांदा सेक्युलर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील जातीयवादी लोकांच्या विरोधात सर्वांना एकत्र आणणे हा या परिषदेचा उद्देश होता। शहरातील कल्याण भवनात झालेल्या या परिषदेत 16 धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष, 30 सामाजिक संघटना, विचारवंत, बुद्धिजीवी, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते आदींनी सहभाग नोंदवला। त्यामुळे सेक्युलर परिषदेचा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून आले। परिषदेत उपस्थित मान्यवरांनी आपल्या रोखठोक भूमिका मांडल्या। तसेच शहराची एकता व शांतता अबाधित ठेवण्यासाठी आणि शहर विकासासाठी एकजुटीचा निर्धार केला। या परिषदेला विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली। यात मोहम्मद समी, ब्रह्मकुमारी रीता देवी, माजी आमदार शरद पाटील, डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर सरफराज अन्सारी, हितेश पवार, गुड्डू काकर, रणजित राजे भोसले, खलील अन्सारी, रमेश श्रीखंडे, दरबार सिंग गिरासे, साबिर शेख, राम सनेर, किरण जोंधळे, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, राज चव्हाण, योगेश जगताप, भैया पारेराव, ऍडव्होकेट संतोष जाधव, राहुल वाघ, विशाल साळवे, जमील मंसूरी, ऍडव्होकेट इम्रान शेख, अविनाश पाटील, श्याम सनेर, हेमंत मदाने, हरिश्चंद्र लोंढे, पोपटराव चौधरी, ऍडव्होकेट एल.आर. राव, ऍडव्होकेट जुबेर शेख, मधुकर सिरसाट, हेमंत भडक, सव्वाल अन्सारी, अताउल रहमान, सत्तार शाह, इस्माईल पठाण, भानुदास बगदे, विनोद जगताप, नाना कदम, अर्जुन पाटील, डॉक्टर संजय पाटील, अप्पासाहेब तायडे, आनंद लोंढे, सुनील मुंडे, बाबा आतेकर, योगेश इशी, हिरालाल सापे, आनंद सैंदाने, मोहम्मद जैद, दीपक सोनवणे, संजय चव्हाण, अशोक धुळकर आदींची उपस्थिती होती। सेक्युलर परिषदेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या धुळे शहरातील 13 सेक्युलर पक्ष आणि जवळपास 30 सामाजिक संघटना, विचारवंत, बुद्धिजीवी, धर्मगुरू या परिषदेमध्ये सामील झालेले आहेत। या परिषदेचा मुख्य उद्देश आहे की जातीयवादी कट्टरपंथी लोक जे या ठिकाणी काम करतायत त्यांना कसं रोखता येईल। जे जातीयवादी लोक जे आहेत धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत किंवा वातावरण प्रदूषित करण्याचं काम करतायत त्यांच्या संदर्भात कसा लढा देता येईल किंवा सर्व समाजामध्ये सद्भावना कशी निर्माण करता येईल या उदात्ततेतून या ठिकाणी सेक्युलर परिषदेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे की जातीयवादी कट्टरपंथी जे पक्ष आहेत, संघटना आहे त्यांना कशा पद्धतीने थांबवता येईल हाच मुख्य उद्देश घेऊन या ठिकाणी सेक्युलर परिषदेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। ठराव काय करण्यात येणार? परिषदेमध्ये विविध ठराव सुद्धा मांडण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये सोशल मीडियाद्वारे ज्या पद्धतीने चुकीचे एडिट केलेले व्हिडिओ टाकून धर्मामध्ये तेढ निर्माण केली जाते आहे तो कसा रोखता येईल हा सर्वव्यापी ठरवले जाणार आहे। त्याच पद्धतीने जे जातीवादी पक्ष सत्तेमध्ये आहेत, भाजप आहे, RSS आहे, या ठिकाणी MIM आहे, या पक्षाच्या विरोधामध्ये एकजुटीचा निर्णय या धुळे जिल्ह्यामध्ये सर्व संघटना आणि पक्ष एकत्रितपणे ठरावाद्वारे या ठिकाणी निर्णय घेणार आहे। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे। कंत्राटी कामगारांना 1 एप्रिल 2023 पासून मागील सर्व फरकासह द्यावा, 30% वेतनवाढ करून देण्यात यावी, मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारसींची तातडीने अंमलबजावणी करावी, सर्व कामगारांना वयाच्या 60 वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार द्यावा, रोजगारात सुरक्षा द्यावी, वीज कंपनीतील मंजूर नियमित रिक्त पदांवर व गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्या प्रलंबित असल्याने सदरचे राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनात दीपक ओतारी, प्रशांत माळी, मोहन कादडे, स्वप्नील पवार, महेंद्र सोनवणे, योगेश साळवे, दिलदार माळी, राजेंद्र वानखेडे, सुनील गीते, योगेश गिरासे, हितेंद्र गिरासे, पांडुरंग पाटील, कैलास चित्ते, सुनील जगदाळे, कल्याण रामोळे, दीपक बडगुजर, मयूर माळी, प्रवीण पाटील, जयेश बडगुजर, राकेश बडगुजर व चंद्रकांत जाधव हे सहभागी झाले होते। आज आम्ही 28 आणि 29 फेब्रुवारी आमचा 2 दिवसीय काम बंद धरणे आंदोलन आहे।
गेल्या 2 मागणीसाठी आम्ही एक 60 वर्ष शाश्वत रोजगार मिळावा व 30% पूरक भत्ता मिळावा याकरिता पूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्यात आमच्या कृती समितीच्या माध्यमातून आज आमचा लढा सुरू आहे आणि प्रशासनासोबत माननीय कामगार आयुक्त मुंबई यांनी आत्ताच 26 तारखेला आमची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये कामगार आयुक्तांनी त्यांना निर्देश दिले की ज्या काही आमच्या रास्त मागण्या असतील त्या मान्य कराव्यात. अशा महावितरण, पारेषण आणि निर्मिती यातील अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, पण तेथील निर्णायक सक्षम अधिकारी आले नसल्यामुळे ती मीटिंग आमची काही विशेष बाबावर हे झाली नाही. तरी येत्या 5 तारखेपर्यंत जर प्रशासनाने आमच्या या 2 मागण्यावर विशेष जर लक्ष दिलं नाही तर 5 तारखेपासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून सर्व 3ही कंपन्यातील जे कामगार असतील ते सगळे बेमुदत काम बंद करणार आहोत. म्हणून आमची प्रशासनाला व प्रशासकीय अधिकारी असो की आमचे राजकीय जे विधायक किंवा विधानसभा सदस्य यांना विनंती आहे की आमचा प्रश्न सोडवावा. अन्यथा येणाऱ्या लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील याच्यातून प्रत्येक कुटुंबातील महाराष्ट्र राज्यातून जे कामगार असतील ते कुटुंबासहित ते विरोधामध्ये मतदान करतील एवढी माहिती त्यांच्यापर्यंत आपल्या पत्रकार मित्र आमच्या बांधवांना ही विनंती करतो की हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवावा ही विनंती. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्यातर्फे धुळे येथे आयोजित 2 दिवसीय धुळे ग्रंथोत्सवानिमित्त शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 2 दिवसीय धुळे ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ग्रंथ भवन जिल्हा ग्रंथालय कार्यालय धुळे येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ग्रंथदिंडीचेही आयोजन करण्यात आले होते. ग्रंथोत्सवाचा शुभारंभ ग्रंथदिंडीने जय हिंद सिनियर कॉलेज देवपूर येथे ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोरसे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर पाटील, जय हिंद महाविद्यालयाच्या उपप्राचार्य वर्षा शिंदे, उपप्राचार्य व्ही.एस. पवार, नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी, राज्य ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनिल सोनोने, धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश बदाने, रोहिदास आके यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या ग्रंथदिंडीत टाळ मृदुंगांसह आदिवासी नृत्य, लेझिम नृत्य सादर करीत जय हिंद सिनियर कॉलेज मार्गे जय हिंद ज्युनियर कॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, जिल्हा ग्रंथालय कार्यालय येथे पोहोचली. या ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांसह संयोजन समितीचे सदस्य व विविध शाळा महाविद्यालयांचे शिक्षक सहभागी झाले होते. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर ठाकूर यांनी तर सूत्रसंचालन पूनम बेडसे यांनी केले. या ठिकाणी वाचन प्रेमींसाठी भव्य ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ साहित्य व वाङ्मय विषयक पुस्तके विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश राहणार. या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक, पत्रकार, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीमार्फत करण्यात आले आहे. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज अशा अनेक थोर महापुरुषांचे चरित्र ग्रंथालयामार्फत जनते या मौल्यवान ग्रंथांचा ठेवा पुढील पिढीसाठी जतन व संवर्धन करण्याचे काम राज्यातील ग्रंथालयांकडून अविरत होत असते. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1967 ची अंमलबजावणी करण्याकरता ग्रंथालय संचालनालय या स्वतंत्र विभागाची स्थापना 2 मे 1968 रोजी करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या अधिपत्याखाली संचालनालयाचे काम चालत असते. राज्यातील 43 शासकीय व 12,149 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून संपन्न व दर्जेदार वाचन साहित्याचे व सेवेद्वारे सुसंस्कृत नागरिक घडवण्याचे काम केले जाते. नागरिकांमध्ये वाचनाविषयी जनजागृती निर्माण करून वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी व प्रसार व्हावा व ग्रंथालय चळवळ वृद्धिंगत व्हावी. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे. स्थानिक साहित्यिक, कलावंत, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उदात्त हेतूने या ग्रंथोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आलेले आहे. या ग्रंथोत्सवात कथाकथन, बालकवी संमेलन, शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, बहुभाषिक कवी संमेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून निश्चितच ज्ञानार्जनाचा हेतू सफल होईल अशी आशा बाळगतो.
आणि पुनश्च आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि माझे भाषण थांबवतो. कालच आपण मराठी भाषा दिवस साजरा केला, त्याच्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आता नुकताच 2 दिवसाचा आपण धुळे ग्रंथोत्सव, धुळे ग्रंथालयाचे जे आपली चांगली वस्तू आपल्या जिल्ह्यात आहे या ठिकाणी घेत आहोत. मला एक प्रश्न आवर्जून या ठिकाणी विचारायचे सर्वांना, की आपल्यापैकी किती जण दररोज पुस्तक किमान वाचतात? त्यांनी हात वर करावा. तर जास्तीत जास्त ज्येष्ठ मंडळी इथे जे बसलेली आहे ते दिसतात. त्याचा अर्थ हे आहे की जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना पूर्वीपासून पुस्तक वाचण्याची सवय आहे. पण जे इथे मुलं बसले त्यांनी काही हात वर केला नाही. याचा अर्थ हे आहे की ते आता पुस्तक वाचत नाही, तर जास्त वेळ कुठे घालतात? मोबाईलवर घालतात. आणि हळूहळू आपली आता अशी एक परंपरा आपल्याला असे निर्माण झालेली आहे. म्हणून पुस्तक वाचन, काही लोक लिहिण्याची एक पद्धत होती ते पण आता लुप्त होत चाललेली आहे. आपण पूर्ण वेळी मोबाईलवरच अडकून बसतो. पण हे कुठेतरी आपल्यासाठी, आपले आरोग्यासाठी, आपले चरित्रेसाठी आणि आपले भावी पिढीसाठी कदाचित धोकादायक होऊ शकते. म्हणून हे आपलं कर्तव्य आहे, नागरिकांमधून मिळून कर्तव्य आहे की आपण आपले जे ग्रंथ आहेत, आपली जी भाषा आहे, आपली जे रीडिंग म्हणजे वाचन लेखनची क्षमता जी होती त्याला कायमस्वरूपी विकसित करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण हे मोठ्या प्रमाणात हे प्रकारचे उत्सव घेतो. त्या निमित्ताने ग्रंथोत्सवचे आयोजन करण्यात आलेलं आहे. देशात लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी लॉर्ड बुद्धा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. देशात लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी लॉर्ड बुद्धा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे. लॉर्ड बुद्धा चॅरिटेबल ट्रस्ट जालना आयोजित देश लोकशाही संविधान बचाव राष्ट्रीय अभियान अंतर्गत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हटाव बॅलेट पेपर लाव राज्यव्यापी रॅलीचे मंगळवारी धुळे शहरात आगमन झाले. धुळ्यातील संविधान बांधिलकी महोत्सव नागरी संयोजन समिती आणि ईव्हीएम विरोधी कृती समिती धुळे व नागरिकांच्या वतीने रॅलीचे स्वागत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. बाबासाहेबांना अभिवादन करून शहरातील विविध भागात ईव्हीएम विरोधी प्रचार प्रसार करण्यात आला. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रबोधनात ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देऊन संवाद चर्चा करण्यात येत आहे. या महाअभियानाची माहिती देण्यासाठी मंगळवारी सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. या राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचे आवाहन अनंत भवरे, अनिसचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील, एस.यू. तायडे, एल.आर. राव, हरिश्चंद्र लोंढे आणि सहकारी ईव्हीएम विरोधी कृती समिती धुळे आणि धुळे महानगर संविधान बांधिलकी महोत्सव नागरी संयोजन समिती यांनी केले आहे. सर्व एकत्र काम करतो आहोत. या आधी आम्ही ईव्हीएमच्या विरोधात माननीय जिल्हाधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना निवेदन दिलं. त्यावेळेला सार्थककर्त्यांची थोडी दहशत आहे हे आम्हाला तिथे दिसलं. ते म्हणजे स्वतः जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला खूप प्रश्न विचारले. मग आम्ही सांगितलं की आमच्या मताची तुम्ही गॅरंटी म्हणजे पडताळणी द्या. त्यावेळेला निवेदन द्या. म्हणजे हे संपूर्णपणे जे कारस्थान आहे या देशाच्या सार्वभौम सत्तेवरती जी बसलेली मंडळी आहे. उदाहरण तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, ह्या धुळे शहरामध्ये या धुळे महानगरपालिकेच्या मागच्या इलेक्शनमध्ये ते जे मंत्री होते त्यांनी स्पष्ट सांगितलं 50 आणि 50. प्रत्यक्षात तुम्हाला देखील माहिती आहे की ज्यांना शाश्वती नव्हती, जे कुठेही कोणतंही काम केलं नाही, ती माणसं निवडून आलेली आहेत. हे तुम्हालाही माहिती आहे. हे कशाच्या जोरावरती? फक्त ईव्हीएमच्या जोरावरती. आणि ईव्हीएम आहे आपलं पूर्ण स्वातंत्र्य आपण हिरावून म्हणजे गमावून बसणार आहोत. वेळ जागी जर झाला नाही, रात्र वैराची आहे, रात्र वैराची आहे. ही कुंडाळ बांधून ईव्हीएम हटाव देश बचाव, ईव्हीएम हटाव
संविधान बचाओ, जुलूम हटाओ, लोकशाही बचाओ. शिर्डी येथे निघालेल्या धर्मजागरण यात्रेचे महामार्गावरील लळिंग येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आध्यात्मिक संत बाबा जय गुरुदेव महाराज यांचे उत्तराधिकारी संत उमाकांत महाराज यांच्या आदेशानुसार निघालेल्या जीव जागरण धर्म यात्रेचे धुळे तालुक्यातील लळिंग येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आध्यात्मिक संत बाबा जय गुरुदेव महाराज यांचे उत्तराधिकारी संत उमाकांत महाराज यांच्या आदेशानुसार गेल्या 18 फेब्रुवारी पासून देशभरात ठिकठिकाणी जीव जागरण धर्म यात्रा सुरू झाली आहे. येत्या 26 तारखेला यात्रेचा समारोप शिर्डी येथे होणार आहे. मानवी आहार हा शाकाहार असून त्याचे सर्व मानव जातीने पालन करावे, तसेच येणाऱ्या काळातील विविध आजारांपासून स्वतःचे संरक्षण करावे असा मानव कल्याणाचा अनमोल संदेश देत ही यात्रा आज दिनांक 22 फेब्रुवारी रोजी धुळे शहरात दाखल झाली. दरम्यान मालेगावच्या दिशेने जात असताना या यात्रेचे लळिंग गावात ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी गावाच्या सरपंच पूजा परदेशी यांनी औक्षण पूजन करून यात्रेतील रथाचे व यात्रेत सहभागी अनुयायांचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वागत केले. यानंतर गावातील मुख्य मार्गावरून जात असताना जागोजागी महिलांनी रथाचे पूजन केले. त्यानंतर यात्रेकरू मालेगावकडे मार्गस्थ झाले. या प्रसंगी सरपंच पूजा परदेशी यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पॅनल प्रमुख संभाजी गवळी, ग्रामपंचायत सदस्य कैलाससिंह परदेशी, पोलीस पाटील सुनीलसिंह परदेशी, ज्येष्ठ शिवसैनिक अशोकसिंह परदेशी, सामाजिक कार्यकर्ते बापू साने, शिवाजी बागोल, दीपक परदेशी, ग्रामस्थ बन्सीलाल बळसाने, आत्माराम सोनवणे, विजय ठाकरे, संजय सोनवणे, किसन जिप्रे, अशोक चव्हाण, सागरलाल सोनवणे, राकेश माळी आदी उपस्थित होते. जय गुरुदेव. परम संत बाबा उमाकांतजी महाराज उज्जैनवाले यांच्या आदेशाने हे पूर्ण भारतभरात जीव जागरण धर्मयात्राचे आयोजन बाबा जय गुरुदेव संगतकडून करण्यात आलं आहे. हे यात्रेचा मुख्य उद्देश सदाचारी साकारी नशामुक्त समाज घडवण्यासाठी ही धर्मजागरण यात्रा बाबा जय गुरुदेव जी महाराज यांचे अनुयायी सत्संगी मंडळीद्वारा पूर्ण भारतभरात गावोगावी फिरून शाकाहारीचा आणि नशामुक्तचा संदेश देऊन लोकांना सदाचारी साकारी आणि नशामुक्त समाज घडवण्यासाठी लोकांना जनजागृती करून लोकांना हात जोडून विनंती करताय की तुम्ही येणारा काळ खराब आहे, त्याच्यामध्ये आपला आणि आपल्या परिवाराच्या बचावासाठी सदाचारी साकारी आणि नशामुक्त होऊन एक आदर्श समाज घडवून आपला जीवात्माचा कल्याण करून घेऊ. जय गुरुदेव. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कल्याण भवन येथे पहिल्यांदा सेक्युलर परिषदेचे आयोजन. राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आंदोलनास सुरुवात. धुळे ग्रंथोत्सवाचे शहरातून ग्रंथदिंडी काढीत करण्यात आले उद्घाटन. आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी. आणि जीव जागरण धर्मयात्रेचे जल्लोषात स्वागत. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.